प्रातकाळी सडा सामर्जनी केलंय आणि सडा सामर्जनी केल्याच्या नंतर दारामध्ये सुंदर अशी रांगोळ काढली. बघा ना, ज्यावेळेस कुठलीही गोष्ट आपल्या अंतःकरणातून आपल्याला आवडते ना, किंवा एखादी गोष्ट प्राप्त झाली, सगळ्यात अगोदर आपल्या आवडीच्या माणसाला दाखवावं असं वाटतं, प्रत्येकाला वाटतं नाही का. आणि त्यावेळेस मात्र गोपिकांचा विषयच भगवान श्रीकृष्ण होते. कुठलीही गोष्ट जर एखादी आवडली तर कृष्णाला दाखवायची, हा भाव प्रत्येक गोपिकेच्या अंतःकरणात होता. त्या गोपिकेनेही तोच भाव अंतःकरणात ठेवून सुंदर असं अष्टदळ काढलं होतं. बघा ना, ते अष्टदळ म्हणजे रांगोळ काढली होती, अगदी दैदिप्यमान होती, सुंदर होती. आणि म्हणे कृष्णाला दाखवते म्हणे. कृष्ण उठला असेल, आता लागलीच येईल. बघा ना, अंगावरती कपडे नव्हते त्याच्या, कान्हा उठलेत, चालत चालत बाहेर आलेत. हे म्हणे कृष्ण इकडे, रांगोळ काढली म्हणे इकडे. जवळ बोलवलंय त्या गोपीने. जसं त्या ठिकाणी जवळ बोलवलंय आणि जवळ बोलवल्याच्या नंतर मग मात्र त्या ठिकाणी कान्हा जवळ आलेत आणि असे उभे राहिलेत आणि त्या ठिकाणी मूत्र विसर्जन केलंय. अष्टदळ काढिले अंगणी, वरी मुते चक्रपाणी.